नमस्कार. गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळाली. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 2% वाढवण्यात आला आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% 50% इतका झालेला आहे. 28 मार्च 2025 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी झाला असून जानेवारी 2025 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील यासोबतच मिळणार आहे. खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 2दा महागाई भत्ता वाढीचा लाभ हा दिला जातो. मार्च महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा होत असतो आणि ही वाढ अनुक्रमे जानेवारी आणि जुलै महिन्यापासून लागू केली जाते. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता हा सुधारित केला जातो. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका झाला असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील सुधारित होणे आवश्यक आहे. आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती लागला आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 53% दराने महागाई भत्ता दिला जातोय. मात्र लवकरच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 2% वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% 55% करण्याबाबतचा निर्णय एप्रिल अखेरीस होण्याची शक्यता आहे. हा निर्णय एप्रिल अखेर झाला तर देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासूनच लागू असणार आहे. म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही जमा होणार आहे. तथापि याबाबतची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका कधी वाढणार आणि किती वाढणार या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर शासन निर्णयाच्या माध्यमातून हा जारी होणार आहे. मात्र आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की 1 ते 2 महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांचा देखील महागाई भत्ता हा वाढत असतो. यामुळे एप्रिलच्या शेवटी याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे झाल्यास अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मात्र हा वाढणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.